शीतले, हं? एक विचारू? नाही. विचार की. तू स्वतःला एवढी लकी का मानतेस? ते तर मी आहेच. कारण माझ्याकडं तुझं गुड लक आहे. मी जास्त लकी आहे. कारण माझा नवरा लाखात एक आहे. आणि माझी बायको 10 लाखात एक आहे. काय रे पोरानो, काय खुसूर पुसूर चालले दोघांचं? हा, नाही, काय नाही, असंच. काही अडचण नाही ना? नाही नाही. अ, जीजे, अगं त्याला काय बोलायचं असेल तर बोलू देत की. तू नवीन नवरी आहेस, तुला काय हवं नको तू जर नाही सांगितलं तर आम्हाला कसं कळायचं? बोल राजा, काय झाले? बोल. शीतलचं सामान ठेवायचं होतं. मग तुला कोण काय बोललं का? नाही नाही, कोणी काय बोललं नाही. मग काय अडचण आहे? तेच कुठं ठेवायचं? जा, रावलेच्या दुकानात ठेवून ये जा. काय आजा तू पण बोलतोयस? अरे घर तुझंच आहे की, ठेव की कुठे बी, कशाला विचारतोयस? हा, अहो नाही जीजी, तसं नाही. म्हणजे मला विचारायचं होतं की आमची खोली कुठली असेल. म्हणजे सगळं सामान एकदाच लावायला. अरे देवा, आजा आपल्या या गडबडीत त्या नवीन पोरीकडे लक्षच नाही आपलं कुणाचं. तुम्हाला वेगळी खोली पाहिजे होती, हे कुणाच्याच कसं लक्षात आलं नाही र? काय करायचं शीतल? अगं घरात एवढा मोठा गोंधळ चालू होता, कुणालाच काय सुधरत नव्हतं बघ. तुम्ही एक करा, जेडीच्याच खोलीत राहा. हा, मला जेडीच्या खोलीत राहा. माझ्या पुरीला कुठं किड्यावर पाठवता का मग? अगं ती झोपल की माझ्या जवळ. अजिबात नाही हं? तिच्या हक्काचं दुसऱ्या कुणाला दिलेलं मला चालायचं नाही. राहायचं असेल तर किचन मध्ये राहा, नाहीतर गोट्यात राहा. एक तर ह्या घरात फुकट राहायला देते ना, ती चूक कर समजा. अगं असं कसं बोलतीस पुष्पे? माझ्या पोराने कुठं जायचं सांग बघू बरं मग. ही लगीन करायच्या आधी ठरवायला पाहिजे होतं ना. जातील की तिकडे बॉर्डरवर, मग त्यांच्या सोबत जा म्हणा त्यांना तिकडं. अगं मम्मी, असं कसं म्हणतीस? शीतल, तुम्ही एक काम करा, तुम्ही माझी रूम घ्या. अगं नाही, आम्ही इथं, तू काळजी नको करू, वापरा माझी रूम. अगं पण मग तू कुठं? माझं काय तवा आला दिवस पुढे ढकलायचा. बघा, माझ्या पुरीचं वाटोळ करून ती तुमचीच कड घेते. तुला तरी काय गरज आहे ग? आता तर राखलं वाग की जरा. अगं मम्मी, त्यांची काय चूक आहे? तू त्यांना का दोष देतेस कायम? कारण ह्यांच्यामुळे तुझ्या आयुष्याचा वाटोळ झालाय. तुम्ही नका लक्ष देऊ तिच्याकडं, तुम्ही वापरा माझी रूम. फक्त माझं सामान त्या रूम मध्ये राहू द्या. म्हणजे मला काय लागलं तर मी घेऊन जाईन. चालेल ना? वय जा बाळा, आज सामान ठेवा. आणि हो, आजच सामान ठेवा. उद्या आपल्याला देवाला जायचंय. उद्या काही ढकलू नका बरं का?
जयडे बया, तुझ्या आईपेक्षा तुला लई माया आहे बघ. जयडे, तुझं लई मन मोठं आहे. खरंच सगळं तुझ्या मनासारखं होईल बघ. शितले हात जोड. आता म्हण, शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपक ज्योती नमोस्तुते. नमस्कार कर देवाला. शितले, अभ्यास करायला खाली ये. नाही मी नाही येणार. अगं बाई चल ग. थांबा, मी बघते. शितले, ये खाली. शितले, खाली येणार ना? नाही येणार. हे बघ, हे बघ, मी तुझ्यासाठी काय आणलंय. तुझी आवडती बाहुली. आता येणार ना खाली? हा, ये. बाहुली हवे ना? ये ये ग माझं पिल्लू. तिथले हे बघ, आता थोडस राहिलं ना, पिणार ना थोडस. कुणाला? याला. हा, थांबा. पाच त्याला. खरोखर ना, तू पी, आपण त्याला नंतर पाजूया. हा, शितले असं नाही करायचं बाळा, जरासं पी, जरासं. ठीक आहे. हा,